दादा मला सांगा, संभाजी महाराज आणि त्यांचं जे बालपण होतं त्याबद्दल काय माहिती आहे? एक गोष्ट लक्षात घ्या की इतिहासामध्ये 1657 साल जे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी जर पाहिलं तर 1628 हे साल जसं महत्त्वाचं आहे, ज्या सालामध्ये खरं तर बरेच तख्तपलट झाले आणि निजामशाहीचा वजीरसुद्धा त्या काळामध्ये मेला. तसं एकाच काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडून आल्या. तसं जे साल आहे ते 1657चं साल आहे आणि त्या 1657च्या सालामध्ये शिवाजी महाराजांनी खरं तर जावळी जिंकली, सोबतच रायगडसारखा किल्ला जिंकला. या सगळ्या धामधुमीच्या काळामध्ये 14 मेला 1657ला संभाजी महाराजांचा जन्म झाला. आणि संभाजी महाराजांचं एकंदरीत जर बालपण आपण पाहिलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संभाजी महाराजांना आपलं जे बालपण आहे ते कशा प्रकारे काढावं लागलं. संभाजी महाराजांचं जे बालपण आहे त्या बालपणाच्या काळामध्ये फार लवकर त्यांच्या आईंनी म्हणजे सईबाईंनी त्यांची साथ सोडली. तर जेमतेम संभाजी महाराज हे 2-2.5 वर्षाचे होते आणि 2-2.5 वर्षाचे असताना संभाजी महाराजांच्या आईने त्यांची साथ सोडली. ती साथ सोडण्याच्या आधीच संभाजी महाराजांचा जो स्तनपान आहे किंवा जे आईकडून दूध लागतं ते दूध सुद्धा संभाजी महाराजांना बंद झालं. म्हणजे संभाजी महाराजांना लहानपणापासून या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागलं होतं.